मला तुला एवढंच सांगायचंय की तुझ्या मनात श्रीकलाविषयी जे काही गैरसमज आहेत ते लगेच दूर कर। यानंतर श्रीकलाविषयी तू केलेला कुठलाही वेडावाकडा विचार मला अजिबात सहन होणार नाही। आता तर खुद्द तुझ्या गुरूंनीच कान पिळलेत तुझे, त्यामुळे आता आमच्या मार्गात आडवं यायचा विचार सुद्धा डोक्यात आणू नकोस। उद्या लग्न आहे, यायचं। काय उद्या? हो उद्याच। नाही, लग्नाबद्दलच्या तुमच्या संकल्पना काय आहेत ते मला माहिती नाही आणि मला त्यांनी फरकही पडत नाही। माझ्यासाठी तो एक सोपस्कार आहे मात्र। अरे पण गोपाळ, मी ऑलरेडी वकिलांशी बोललोय। उद्या मी आणि श्रीकला लग्न करतोय। कमीत कमी माणसात, कसल्याही जेवणावळी नाहीत, बँड बाजा बारात असले काही प्रकार नाहीत। रजिस्टर लग्न, उत्तम लग्न, आणि तेही घरच्या लोकांच्या उपस्थितीत। काय तुम्ही उद्या लग्न करताय? हो बाबा, आता वेळ आपल्या बाजूने। त्या इंद्रायणीने माझ्यावर घातलेला घाव आता तिच्यावरच उलटलाय। ती गोपाळला सांगत होती की हे लग्न मोडून टाक म्हणून, आणि गोपाळने काय केलं? महिनाभर पुढे असलेलं लग्न उद्याच करण्याचा निर्णय घेऊन टाकला। तळतळतळतळतळाट रसकरांच्या घराचा होणार इस्कोट। ते ठीक आहे, पण माझ्या मुलीच्या नावापुढे दिग्रसकरांचं नाव लागतंय ना, त्याचं आम्हाला परंपार दुःख होत आहे। बाबा बाबा, कधी कधी आजारपणावर कडू औषध घ्यावं लागतं। श्रीकला, त्या दिग्रसकरांच्या घरात शिरून त्या घराला पार पोखरून काढ। बिलकुल असंच होईल बाबा। आशीर्वाद द्या। श्री, मी दिलेल्या अर्काचा प्रयोग कोणावर करून बघितलास की नाही? हो, केला ना। कोणावर? त्या 150 आण्या करिश्मावर। मग काय झालं? आता ह्या झाडावर चढ। मी सांगितलं खाली उडी मार। रत्ना, आता तुला नवीन अर्क सिद्ध करावा लागेल ना? करते, पण अर्काचा अतिवापर चांगला नसतो श्री, कारण माणूस त्या अंमलातून बाहेर पडला ना की खूप त्रास होतो आणि दुखणी वाढतात।
दे, मला त्यांच्या दुखण्याशी काय घेणं देणं. आय रिअली डोंट केअर. अर्काचा प्रभाव थक्क करणारा. श्रीकलाला वाटतंय ही विद्येची कमाल आहे, पण खरं काय ते फक्त मला माहिती. श्रीकला, तू आता फक्त धनाचा घनघोर पाऊस पाड या रत्नावर. करिश्मा, जोर जोराने ओरडायला काय झालंय ग तुला? रडते, पाय दुखायला लागलं, मला डोकं फुटतंय. मेले मी आज, मेले. पाय दुखतोय, डोकं दुखतंय, काय चाललंय काय तुझं? नाटक करू नकोस हा? अगं नारायणी ताई, मदरची शपथ, मी कशाला नाटक करीन? खरं लय दुखतंय ग नारायणी ताई, लय दुखतंय. हो का? बरं, मी तुझ्यासाठी पेन किलरची गोळी आणू का? पूर्ण पॅकेटच आण. नाही नाही, मला वाटतं पॅकेटने पण काय होणार नाही. याला दुखतंय. बरं, मी एक काम करते, मी गोपाळला फोन करते. हा, करिश्मा ताई, अगं काय झालंय? काय झालंय? पाय दुखायला लागला, डोकं फुगतंय. अगं असं अचानक कसं काय? तू कुठे गेली होती का बाहेर? कुठे जाणार आहे मी? श्रीकला सोबत गेलते, चहा प्यायला गेलतो टपरीवर आम्ही. श्रीकला बरोबर? तू कुठं भेटलीस तिला? ते गावाच्या येशीवर. तिचं काहीतरी काम होतं म्हणे, आलती. मग आम्ही सोबत चहा घेतला. आता पुढचं मला काहीच आठवत नाही. हिंदी काहीच नाही. दुखतंय ग. आपल्या घरावर संकट चालून येत आहे. या घरावर एक मोठं वादळ घोंगावणार आहे. तुझ्या कठीण परीक्षेची आता खरी सुरुवात होणार आहे. आधी संकट गावाच्या वेशीपर्यंत आलं, मग ते गावात आलं आणि आता ते उमरा ओलांडून घरात येणार आहे. घरावर येणाऱ्या संकटाशी सामना करायला तयार राहा. तू दिग्रसकरांचं हे घर अभंग ठेवू शकतेस. तूच या घराला वाचवू शकतेस पुरी. राखणदार आहेस. हे संकट टाळण्यासाठी काय करू तूच सांग आता. कारण गोपाळ श्रीकलाशी लग्न करणारच आहे.
चला आता दोघांनी सह्या करा. साक्षीदार पण लागतील ना सहीसाठी. मुलाकडून कोण येणार सही करायला? मी करणार. याचं काय, लग्न करण्यासाठी गोपाळ जिवंत आहे व आमच्या यांच्यामुळे. मी करण सही साक्षीदार म्हणून. शेवटी काय आहे, मी माझं कुकूपणाला लावलंय ना. द्या. आओ पाहताय ना, तुमच्या नावानं तुमच्या लाडक्या गोपाळच्या लग्नाच्या सह्या करते. गोपाळ मी नाही, तुझी आणता का सही करतायत? हा मुलीकडून कोण साक्षीदार येणार आहे? माझे वडील. अण्णा मुलीकडून अजून एक साक्षीदार कोण येणार आहे? आहे ना, माझा भाऊ अक्षर दादा. आलोच. श्रीकलाच्या वतीनं साक्षीदार म्हणून अधोक्षजींनी सही केली. मला वाटतं माझ्या वतीनं साक्षीदार म्हणून इंद्रायणी तू सही करायला. करशील का? इंदू, इंदू एवढा काय विचार करतेस? जा.
आता हा विवाह सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. चला आता अंगठ्या घाला. बरं गोपाळ, तुझा हट्ट होता म्हणून हे रेजिस्टर लग्न करू दिलं बरं का तुला. पण आता पूजा, जागरण, गोंधळ हे सगळं काही प्रथेप्रमाणे होणार. आणि हो, या वेळेला मी तुझं काही ऐकणार नाही. मावशी अगं आता त्याची काय गरज आहे? लग्न झालंय आता आमचं. आई, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं तुमच्या मनासारखंच होईल. मी अहोंना तयार करेन. काकू, सुनेनं ताबा घेतलाय तुझ्या मुलाचा आल्या आल्या. मला असं वाटतंय गोपाळ ताटाखालचं मांजरच होणार आहे तिच्या.